आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण नाही त्याचा परिणाम आमच्या शिक्षणावर याच्यावर खूप काही होतोय। धनगर समाजाचा खूप दिवसापासून आरक्षणाचा लढा चालू आहे। 17 फेब्रुवारीला आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि आमच्या समाजाची ताकद दाखवून द्या या सरकारला। खरोखर ह्या सरकारने आमच्या लोकांची फसवणूक केली। आमचं म्हणणं आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेले घटनात्मक, त्याची फक्त अंमलबजावणी करा। आम्हाला एसटीचं आरक्षण ऑलरेडी दिलेले, फक्त अंमलबजावणी करायची सरकारला एवढीच विनंती। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अंमलबजावणी व्हावी याकरता आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर बांधवांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जो समाज आक्रमक झालेला तो समाज आपल्या सोबत आहे। एकंदरीत कशा पद्धतीची मागणी आहे, कुठून आलेत विचारणार आहोत। आपल्यासोबत बाबा आहेत। काय नाव आहे तुमचं? तुकाराम मोठे। काय लागले तुम्ही आज बीडला? आपल्या ह्याच्यासाठी धनगर समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे। हा। गाव कोणतं तुमचं? शिंदेवाडी। कशाला आले तुम्ही आज बीडला? आरक्षणासाठी आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण मिळालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? आरक्षण आमच्या मिळावं म्हणून। एकंदरीत बघू शकतो आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आहे। काय सांगाल? गमजा बांधला टोकुऱ्याला, कसं काय नेमकी मागणी काय? आक्रमक आहे तुम्ही खूप। आमची मागणी अशी आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। धनगर समाजाचा खूप दिवसापासून आरक्षणाचा लढा चालू आहे आणि हे सरकार धनगर समाजाला फसवत आहे। त्यामुळे आज धनगर समाज हजारोच्या संख्येने जमलेला आहे। धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यासाठी हे सरकारला एक इशारा आहे, या सरकारला एक इशारा आहे की धनगर समाजाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी। आमची एसटी आरक्षणात अंमलबजावणी करायला पाहिजे। आमच्या सरकारला इशारा आहे। हजारोच्या संख्येने आमचा धनगर समाज बांधव जमलेला आहे, त्यामुळे आमचं एसटी आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे। त्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। काय सांगाल आज झेंडा हातामध्ये काय मागणी केली जाते? काय धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे। 70 वर्षापासून नाही का सरकार हे करीत आहे। या मतदारसंघात 2024च्या धनगर समाज नाही का मताने त्यांचा घात करणार। काय सांगाल आज तुम्ही आलेच मोर्चाला? काय मागणी काय माहिती सर, आम्ही दऱ्या खोऱ्यात राहणारे लोक आहे। आम्हाला काय एवढं तुमच्यापाशी बोलता येत नाही। आमचे लोक चाचरच बोलतात। भाषेत बोला। पण खरोखर ह्या सरकारने आमच्या लोकांची फसवणूक केली। ही फसवणूक कशी केली? प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की तुम्हाला आरक्षण देऊ, पण देत नाहीत। आमचे काही नेते पण तसेच, नेत्यांनी पण आमचे नेते झटतात, त्यांना लोक मागे वळतात। ते एकदा सत्ता दिली की विषय संपला असं करतात। त्यामुळे आम्ही आता कुणावर भरोसा न ठेवता आम्ही आमच्या जातीची अंमलबजावणी करून घेणार। आणि थेट शिंदे सरकारला विचाराच आहे की त्याची एकही सभा आम्ही कुठंच गाजू देणार नाही। बीड जिल्ह्यात तर एकही सभा त्याला आम्ही घेऊ देणार नाही, हे आम्ही आमचं निश्चित मनाने ठरवलेलं आहे। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणले होते धनगर समाजाला नक्की आरक्षण देऊ। देवेंद्र फडणवीसचा विषय गुल करणार आम्ही आता। आमच्या गेवराई तालुक्यात आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कुणीही कुठलाही नेता येऊन म्हणला नाही मी राजीनामा देतो। एखादा कुणी म्हणला असेल तर त्याला परत आमदार व्हायचं नसेल म्हणून म्हणला असेल, ही पण तेवढाच मुद्द्याचा विषय। आता 24ला काय करणार तुम्ही? 24ला आम्ही आमच्या हिशोबाने आम्हाला काय ठरवणार। फक्त आम्ही यांच्यापाशी अजून मी यांना सांगतो की आमची अंमलबजावणी करा। एसटी प्रवर्गातून आम्हाला तुम्ही आरक्षण द्या, नाही देता तर याचा फायदा तुम्हाला मोठा आम्ही देऊ। एकंदरीत बघू शकतो एसटी प्रवर्गातून अंमलबजावणी करा अशी मागणी आहे। काय सांगाल? आज आरक्षणाची तीव्रता खूप वाढलेली आहे। मराठा समाजासोबत आता धनगर समाज देखील रस्त्यावर उतरला आहे। काय इशारा असणार सरकारला, कशी मागणी असणार एकंदरीत? गेले अनेक वर्षे 70 वर्षे झाले धनगर समाजाला हे सरकार फसवत आहे। आमचं ऑलरेडी संविधानामध्ये एसटीचं आरक्षण आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करा हे आम्ही या सरकारला ह्या माध्यमातून इशारा करतोय। काय सांगाल? काय मागणी? बोला काय सांगाल? बोला। धनगर समाजाला जर नाही का आता आरक्षण अंमलबजावणी नाही केली, आम्ही मुंबईला तर जाणार पण दिल्लीपर्यंत जाणार, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। आता एवढी इशारा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला, अजित पवार साहेबाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला देतो। जय मल्हार। काय सांगाल? आज आरक्षणासाठी तुम्ही कलेक्टर ऑफिससमोर मोर्चा काढलेला, कशी मागणी एकंदरीत? काय प्रश्न आहे? मागणी एसटी आरक्षण मध्ये व्हायला पाहिजे धनगर समाजाची। धनगर समाजाला आतोनात फसवणूक झालेली आहे, त्याच्यासाठी आम्ही आता पेटून उठलेलो आहेत। आता आम्ही त्याच्या मार्गावरच आहेत। आमची जी काही सभा घेते तिथं आम्ही हजरच राहणार आहे। आरक्षण घेतलं आरक्षणच घेतल्याशिवाय राहणार नाही। 2024च्या निवडणुकीसाठी 14 मध्ये असं बोलले होते फडणवीस की आरक्षण देऊ। आता 24ची निवडणूक लागणार आहे, कसं बघता याकडे तुम्ही? आरक्षण कसं मिळवणार? आरक्षण आम्ही आज आंदोलन वगैरे करून रस्ता रोको करून आम्ही आरक्षण तर मिळूच, पण आरक्षणाची अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी। कारण आरक्षण नाही त्याचा परिणाम आमच्या शिक्षणावर याच्यावर खूप काही होतोय। त्यामुळे सरकारला एकच शेवटची विनंती आणि इशारा करतो की तुम्ही आरक्षण द्या किंवा नाही तर मग आमचा आज मोर्चा आज बीड जिल्ह्यात जो झालाय तो काही दिवसामध्ये काय येत्या काळामध्ये मुंबईला धडकू शकतो। मुंबईला जाणार? हो जाणार। 17 फेब्रुवारीला आम्ही मुंबईला जाणार आहोत
आणि आमच्या समाजाची ताकद दाखवून द्या सरकारला. आम्हाला 70 वर्ष पण फक्त ह्यावेळेस हे सरकार म्हणते अंमलबजावणी करू, ते सरकार म्हणते पण करायला कोणी तयार नाही. आमचं म्हणणं आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेले घटनात्मक, त्याची फक्त अंमलबजावणी करा. आम्हाला एसटीचं आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त अंमलबजावणी करायची. सरकारला एवढीच विनंती की आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही 17 फेब्रुवारीला चौंडी ते मुंबई आम्ही 100% जाणार. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर सत्तेमध्ये आहेत. त्यांनी देखील आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला, मात्र ते सत्तेत गेले ते कुठंच काही बोलत नाही. कसं बघतात त्यांचा लढा तर चालूच आहे. त्या कोर्टामध्ये सुद्धा आमची याचिका दाखल केलेली आहे आम्ही अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं. पण काय झालंय, सरकार काय गांभीर्याने घेत नाही दखल. आमचं म्हणणं आहे गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. 14 मध्ये फडणवीस असं म्हणले होते की नक्कीच आरक्षण देऊ धनगर समाजाला. मग आता 2014ला नक्की म्हणले होते फडणवीस साहेब, पण आमचं म्हणणं काय, आम्हाला अंमलबजावणी करा. फक्त आम्हाला आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली, त्या घटनेमध्ये आम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे. काय इशारा असणार सरकारला? सरकारला एवढीच विनंती, जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर 2024 निवडणूक पराभव होणार तुमचा 100%. काय सांगाल आरक्षणाची मागणी म्हणजे काय सांगाल, काय मागणी? गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाज हा एसटीचं आरक्षण मागतो. फक्त अंमलबजावणीची प्रोसेस असून एका समाजाला आरक्षण दिलं व दुसऱ्या समाजाला दुजाभाव करू नये. सरकारने लवकरात लवकर धनगर आरक्षण द्यावे, नाहीतर मुंबईला कोटीच्या संख्येने धनगर समाज उपस्थित राहील. नक्कीच जे होते धनगर बांधवांनी सरकारने जो इशारा सरकारला दिलेला आहे तो मान्य करावा, कारण मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे. सगळ्या समाजाला न्याय द्यावा अशी एकंदरीत मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीने जो देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला शब्द दिला तो शब्द पाळावा नसता 2024च्या निवडणुकीमध्ये धनगर समाज काय असतो हे दाखवून देऊ असा इशारा धनगर बांधवांनी दिलेला आहे. मुंबई त्यासाठी मी योगेश काशीद, बीड.